नमस्कार. अच्छा, खेळ म्हणजे काय? फक्त मजा, मस्ती, दंगा? की त्यामागे अजून काहीतरी आहे? आज आपण हेच बघणार आहोत. आपण एका पूर्व प्राथमिक शाळेचा एका आठवड्याचा अभ्यासक्रम जरा जवळून पाहणार आहोत. आणि आपल्याला कळेल की हे जे साधे सोपे खेळ वाटतात ना, ते मुलांच्या शिक्षणाचा किती किती मजबूत पाया असतात. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे? ते दडले त्या आठवड्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीमध्ये. चला तर मग आपण मिळून हे उत्तर शोधूया. बघूया तरी खेळ हे शिकण्याचं किती जबरदस्त माध्यम असू शकतं. तर आपण बोलतोय 8व्या आठवड्याबद्दल. हा आठवडा म्हणजे पाऊस आणि पाणी ह्या थीमचा, ह्या विषयाचा शेवटचा टप्पा. म्हणजे आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा सराव करायचा आणि ते सगळं एकदम पक्कं करून घ्यायचं, हीच ती वेळ. आणि बघा, हा पूर्ण आठवडा ना ह्या 5 मेन कॉन्सेप्ट्सवर आधारलेला आहे. कोणत्या? तर मापन म्हणजे मेजरमेंट, मग ध्वनी ओळखणं, छोटे छोटे प्रयोग, सराव आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मविश्वास वाढवणं. ह्या सगळ्या गोष्टी कशा मस्त एकमेकात गुंफलेल्या आहेत तेच आपल्याला बघायचंय. चला तर सुरुवात करूया गणिताच्या एका फार महत्त्वाच्या कॉन्सेप्टने, आणि तो म्हणजे मोजमाप. आता बघा, मोजमाप ही संकल्पना लहान मुलांसाठी तशी थोडी अवघड, अमूर्त आहे नाही का? मग ती समजावून सांगायची कशी? तर त्यांच्या ओळखीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी वापरूनच. आणि हे शिकवण्याची पद्धत तर बघा किती इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला मुलांना पट्टी किंवा टेप नाही देत. त्यांना सांगतात हाताच्या वितीने मोजा किंवा पावलांनी मोजा. याला म्हणतात अप्रमाणित एककं. का करतात असं? कारण यामुळे ना मोजमाप ही संकल्पना थेट त्यांच्या शरीराशी जोडली जाते. ती त्यांना एकदम आपलीशी वाटते. आणि एकदा का हा बेसिक आयडिया डोक्यात बसला की मग हळूहळू त्यांना मोजपट्टी, वजन काटा यांसारख्या प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड साधनांची ओळख करून देतात. खरंच किती सोपी आणि किती परिणामकारक पद्धत आहे ही. बरं, गणित तर झालं. आता वळूया भाषेकडे. आपल्याला माहितीये, मुलांना वाचायला शिकवण्याआधी एक खूप महत्त्वाची स्टेप असते. ती म्हणजे आवाज ओळखणं. आणि हो, हे सुद्धा एकदम मजेदार खेळातूनच शिकवलं जातं. हे कसं करतात? तर 2 स्टेप्समध्ये. पहिली स्टेप, मुलांना एखादा शब्द देतात, समजा बदक, आणि विचारतात यातला शेवटचा आवाज कोणता? तर तो क हे ओळखायला शिकवतात. मग दुसरी स्टेप, म आणि गर असे 2 वेगळे आवाज एकत्र केले की मगर हा नवीन शब्द तयार होतो हे त्यांना दाखवतात. यातून काय होतं तर मुलांना आवाजांवर एक प्रकारचं कंट्रोल मिळतं. आणि या पूर्ण अभ्यासक्रमाची एक खासियत आहे, माहितीये? इथे ना कुठलाच विषय असा वेगळा एकटा शिकवत नाहीत. सगळं एकमेकांत मिसळलेलं आहे. आता बघा, विज्ञान आणि कला हे दोन्ही विषय एकत्र येऊन मुलांना त्यांच्या अनुभवातून शिकण्यासाठी कसं प्रोत्साहन देतात. हा एक साधा सोपा प्रयोग बघा. पाण्यात मीठ टाकलं, साखर टाकली, वाळू, खडे टाकले आणि मुलांना विचारलं, बघा काय होतंय. त्यांना स्वतःहून बघायला मिळतं. आणि मग जेव्हा एखादं मूल विचारतं, अरे चा, साखर कुठे गायब झाली? बस, ह्या एकाच प्रश्नातून सायंटिफिक ऑब्झर्वेशन म्हणजे वैज्ञानिक निरीक्षण आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण यांसारख्या मोठ्या संकल्पनांची सुरुवात होते. तसंच कागदाची होडी बनवणं असेल किंवा स्प्रे पेंटिंग किंवा मातीकाम, हे फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नाहीये. या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमुळे मुलांच्या बोटांचे जे छोटे छोटे स्नायू आहेत ना, ते मजबूत होतात. आणि हेच स्नायू त्यांना पुढे पेन्सिल नीट पकडायला आणि अक्षरं लिहायला मदत करतात. म्हणजे बघा, सगळं किती जोडलेलं आहे. पण एक मिनिट, इथे फक्त बुद्धीचाच विकास नाही बघत. मुलांचा भावनिक आणि सामाजिक विकास म्हणजे इमोशनल आणि सोशल डेव्हलपमेंट ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि ते कसं साधलं जातं? चला तेही बघूया. हे 3 शब्द, मला पण करता येते, हे या आठवड्याच्या भावनिक ध्येयाचं अगदी सार आहे. प्रत्येक मुलाच्या मनात हा विश्वास जागा करणं की हो, मी हे स्वतः करू शकतो, यापेक्षा मोठे शिक्षण दुसरं काय असू शकतं? आणि हा जो आत्मविश्वास आहे ना, तो असा हवेतून नाही येत. तो येतो रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून. जसं की स्वतःच्या शर्टची बटणं लावणं, स्वतःची पाण्याची बाटली भरणं किंवा जेवणापूर्वी हात धुण्याची साधी सवय. या प्रत्येक कृतीतून मुलं स्वावलंबी होतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिक्षण हे काही फक्त शाळेच्या 4 भिंतींपुरतं मर्यादित नसतं. शिकण्याची ही जी प्रोसेस आहे ती घरीसुद्धा तितकीच इफेक्टिव्हली, प्रभावीपणे सुरू राहू शकते. आणि म्हणूनच इथे पालकांची भूमिका खूप खूप महत्त्वाची ठरते. इथे काही सोप्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या पालक घरी मुलांसोबत आरामात करू शकतात. जसं की कागदी होड्या, विमानं बनवणं किंवा ताट चमच्यांनी म्युझिक तयार करणं किंवा टाकाऊ बॉक्सपासून काहीतरी नवीन बनवणं.
यामुळे काय होतं, शाळेत जे शिकलेत त्याला घरी प्रॅक्टिस मिळते आणि मग शिकणं हे ओझं नाही वाटत, उलट ते कुटुंबासाठी एक हक्काचा, आनंदाचा वेळ बनून जातं. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा मुलं खेळताना दिसतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ती फक्त खेळत नाहीयेत, ती शिकतायत, वाढतायत आणि स्वतःला भविष्यासाठी तयार करत आहेत. आता सांगा, खेळातून शिकण्यापेक्षा जास्त प्रभावी, जास्त परिणामकारक असं अजून काय असू शकतं? यावर नक्की विचार करा.